तारवटलेला गहू पाहून मुरलाला गहिवरून आलं. गव्हाच्या रोपट्यांना कवेत धरून तो हमसामशी रडू लागला. मदतीच्या आशेचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे तो हतबल हताश झाला होता. शिवारात सर्वांची पिकं डौलात डोलत होती. मात्र मुरलाचं पीक करपू लागलं होतं. कारण मुरला पूर्णपणे सामुदायिक विहिरीच्या पाण्यावर अवलंबून होता. त्याची पाळी 1 महिन्याने येणार होती. इतरांच्या सामुदायिक विहिरी व्यतिरिक्त स्वतःच्या मालकीच्या विहिरी होत्या. त्यामुळं पाण्याची पाळी खूप उशिरानं आली तरी त्यांना फरक पडणार नव्हता. पण मुरलाचं तसं नव्हतं. तो वरुणराजाच्या कृपादृष्टीवर व सामुदायिक विहिरीवर अवलंबून होता. तो हतबलतेनं विचारांच्या तंद्रीत स्वतःला हरून बसला असताना पाठीमागून हळुवारपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला गेला. तसा करून त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा त्याला त्याची पत्नी कस्तुरी दिसली. ती त्याला म्हणाली, "धनी, मगापासून तुमच्या मागं राहून बघतीया. तुम्ही रडताय ते. अहो, काय झालं रडायला? सोन्यासारखं गव्हाचं पीक जळायला लागलंय. पाण्याच्या पाळीची वाट बघत राहिलो तर पालापाचोळा होईल त्याचा." केविलवाना चेहरा करत तो तिला म्हणाला, "आव मग कुणाची तर पाण्याची पाळी घ्या की मागून. आपली पाळी देऊ त्यांना, नाहीतर पाण्याचा पैसा देऊ त्यांना." ती त्याला म्हणाली. मस्त समद्यांना विचारलं. समधी नाही म्हणाले. "अगं, सुका बापू तर म्हणालं की तुला पाळी देऊन माझी काय जनावरं उपाशी मारू? त्यांच्यासाठी मका आणि गांजरं लावल्यात, तेव्हा पाणी मिळणार नाही." हे बोलता बोलता मुरलाचं डोळं भरून आलं. असं म्हणालं होय मामांची? हाक मारलं तेव्हा हातातलं काम टाकून त्यांची कामं केली आपण. ते उलटून पडत्याल असं वाटलं नव्हतं. जाऊ द्या धनी, ह्यो भावबंदकीचा तिढा आहे. वा, काळजी करू नका. हिमतीनं मार्ग काढा. तुम्ही नाही का पैलकऱ्याचा बैल पांगळा झाला तेव्हा समदरान तुम्ही बैलाच्या खांद्याला खांदा देऊन कोळपलं होतं. तेव्हा म्या तुमच्या बरोबर आहे. त्याला धीर देत ती म्हणाली, "अगं, वड्याला पाणी असतं तर म्या कावडीनं पाणी आणून पाजलं असतं गव्हाला. पण काय करणार, 2 वरस म्हणावा तसा पाऊस पडला नाही." तो म्हणाला, "धनी, विचार करा. काहीतरी मार्ग नक्की निघल." ती म्हणाली. पत्नीचं सर्व म्हणणं पटल्यानं ह्यातून मार्ग काढण्यासाठी तो हळूहळू विचारमग्न झाला. काही क्षणात कठीण प्रश्नाचं उत्तर सापडण्याच्या आविर्भावात तो हरकून कस्तुरीला म्हणाला, "आपण आपल्या रानात हिर पडली तर काय झाक होईल नाही?" ती झटकन म्हणाली, "हिर पाडायला पैसे कुठून आणायचं? का माझं दात देऊन पाडायची?" त्याचा मात्र विहीर पाडण्याचा विचार पक्का झाला होता. निश्चयाच्या स्वरात तो तिला म्हणाला, "अगं, आपण स्वतः कष्टानं हिर पाडायची आपल्या रानात. हिरीला पाणी लागलं तर आपलं कायमचं नाचारपण हटल. पोराबाळांचं शिक्षण होईल. अगं, परवा सासणी मास्तर भेटलं होतं. ते म्हणत होतं आपली पोरं लय हुशार आहे ती. पहिल्या नंबरानं पास होत्यात. मग तर कस्तुरे, करायचं का कष्ट पोरांसाठी? पाडायची का हिर आपण? आवं, आपण दर दिस आपल्या रानात हिर पाडाया घालवलं तर पोटापाण्याचं काय?" ती म्हणाली, "दिवसा आपण बंधाऱ्यावर काम करायला जायचं आणि रातच्याला खंजिलाच्या प्रकाशात हिर पाडायचं काम करायचं. मग आहेस का तयार?" तो म्हणाला, "धनी, मी तयार आहे. कवा सुरू करायचं तेवढं सांगा." ती म्हणाली, "उद्याच पानक्याला बघतो. एखादा चांगला दिवस बघू आणि कामाला सुरुवात करू." मुरला तिला म्हणाला. विहीर पाडायच्या कामाच्या उद्घाटनाची तयारी झाली होती. सर्व भावकी मंडळी सांगितलेल्या वेळेला हजर झाली होती. सर्वजण पानक्यानं दाखवलेल्या जागेच्या चौबाजूने उभी होती. कस्तुरीनं मुरलासोबत जागेची पूजा करून घेतली. मुरलानं भावकीतील वयोवृद्ध आणि तत्शील व्यक्ती म्हणजे दामूअण्णाला उद्घाटन करायला सांगितले. दामूअण्णा हातात टिकाव घेऊन धरणीमातेला माथा टेकत म्हणाला, "हे माय, तू या लेकराच्या कष्टाला यश दे. तो नक्की पांग फेडल." त्यानंतर दामूअण्णानं टिकावाचा घाव हाणल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि उद्घाटन संपन्न झालं. मुरलानं दामूअण्णाच्या पाया पडून सगळ्या उपस्थितांचं तोंडगोळ केलं. त्यानंतर त्यानं टिकावानं खणाखणा खंदून कस्तुरीला पाट्या भरून देऊ लागला आणि बघता बघता त्यानं 15 फूट व्यासाचा वर्तुळाकार चांगला 3 इंच विहिरीचा खड्डा खणला होता. उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघाले होते. वाटेने जाता जाता काही जण मुरलावर शेरेबाजी करत होते. एक जण म्हणाला, "तुला ठाव आहे का? अरे मुरलांना सहज जरी शेतातून चारला तरी दगडधोंड गोळा करून बांधायला टाकतात. मला तर त्याचं हे वागणं येड्यावानी वाटतंय." दुसरा हसत हसत म्हणाला, "अरे लका, हे तर कायच नाही. अरे रस्त्यानं चालला तर शेणाच्या पोट्या प्लास्टिकच्या बॅगत भरतय आणि शेतात लिहून टाकतय." तिसरा त्याचं भाषण ऐकून कुश्चितपणे म्हणाला, "कशाचं काय घेऊन बसलाय राव? अरे दोघांना हिर पाडायची म्हणजे काय खायचं काम हाय वय? 10-12 गडी लावून सुधीक हिर पाडायचं काम उरकत नाही. तिथं हे कसलं करत्याल? हे जेल्या, तू क्या लका हेच काय चाललंय र?" मुरला
आणि कस्तुरी वहिनी काय मशीन हाय व्हय? ह्या रातचं काम केल्यावर मरायचीच हाय ती. कवा कवा गचकत्याल त्यांचा नेम नाही. हे ऐकल्यावर सदुबुवा चांगलाच गरम झाला. तो त्यांच्यावर खेकसतच त्यांना म्हणाला, अरे कार्ट्यांनो, मगापासनं ऐकतोया तुम्ही लय चेष्टा करताय मुरलाची. अरे लेक हो, त्याच्या नकाची तर सर येईल का र तुम्हाला? मुरलाच खरा धरणी मातेचा सेवक आहे, म्हणून तो अशी सेवा करतोया. तो आपल्या शेतात न जाताना धरणी मातेच्या पाया पडल्याशिवाय जात नाही. एक ना एक दिवस काळी आहे त्याला पावल आणि त्याचं नक्की भलं होईल. बांबलीच्यांनो, जा गुमान घरला आपापल्या. सदुबुवा दामू अण्णांचा धाकटा भाऊ होता. दामू अण्णांनंतर त्याला भावकीतील लोक मान देत होते. त्यामुळं त्याचं बोलणं ऐकून ती पोरं वरमली आणि कान कापल्यागत आपापल्या घरी निघून गेली. रात्रीचे 8 वाजून गेले होते. मुरला व कस्तुरी आपलं जेवण खाण उरकून विहिरीच्या कामाला निघाली होती. त्यांची मुलं लवकरच झोपी गेली होती. जवळपासच्या सर्व रस्त्यांवर सामसूम होती. दिवसभर काबाड कष्ट करून थकल्यामुळे जेवण उरकल्यानंतर काही वेळातच सर्वजण झोपी गेले होते. फक्त कुत्र्यांचा आवाजच काय तो त्यांच्या साथीला होता. हातकिड्यांची किरकिर आवाज ऐकतच मुरला व कस्तुरी नियोजित विहिरीच्या जागी पोहोचले होते. पौर्णिमेचं टपोर चांदणं पडलं होतं. त्यामुळे आज चांगलाच कामाचा उरक होईल या विचाराने त्यानं शर्ट काढला आणि धोतर खोचून खंदायला सुरुवात केली. अंगात ईर्ष्या आणि हिंमत जागृत झाल्यामुळं मुरला अगदी सहजपणे खंदत होता. दिवसामागून दिवस जात होते आणि त्याबरोबर ती विहीर सुद्धा खोलखोल जात होती. दोघंही या कामात इतके मग्न असत की 12 काय किंवा 1 काय कधी वाजायचे ते त्यांना कळत नव्हतं. ते दोघेजण अगदी झपाटल्यासारखं काम करीत होते. रात्रीच्या थोड्याशा विश्रांतीनंतर ते पुन्हा सकाळी 5:30 वाजता उठून शानघाण काढून घर व आवार स्वच्छ करून बंधाऱ्यावर कामाला जात असत. ही त्यांची दिनचर्या विहिरीचे काम होईपर्यंत नित्याचीच झाली होती. विहीर खोदण्याच्या कामाला सुरुवात करून 1.5 महिना कधी उलटून गेला ते त्यांना कळलेच नाही. विहीर चांगली 1 पुरुषापेक्षा जास्त खोल खाली गेली होती आणि खाली पाषाण लागल्यामुळे यापुढे सुरुंगाचा वापर केल्याशिवाय विहिरीचं खोदकाम होणं शक्य नव्हतं. म्हणून मुरलानं आवश्यक ती सर्व सामग्री आणली होती. रात्रीच्या नीरव शांततेत मुरलानं पेटवलेल्या सुरुंगाचा आवाज अगदी गावापर्यंत पोहोचत होता. सुरुंग फुटल्यानंतर निघालेला दगड व माती कस्तुरी विहिरीबाहेर आणून टाकत होती. कामाच्या अतीव त्रासानं मुरलाचं आणि कस्तुरीचं अंग न अंग दुखत होतं. त्या विहिरीतच ते दोघे एकमेकांचं दुखरं अंग चोळत होते आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला लागत होते. त्यांच्या हिंमत व जिद्दीमुळं विहीर दिवसेंदिवस खोल जात होती. मुरलाच्या विहिरीची गावात चांगली चर्चा चालत होती. अधूनमधून गावकरी मंडळी विहीर बघायला येत होती. त्यांच्या हिमतीचं व जिद्दीचं कौतुक करत होती. पूर्वी जे लोक त्या दोघा नवरा बायकोला विहिरीत पाडायचं काम करणार म्हणून वेडा समजत होती, त्यांची चेष्टा करत होती, ते आता त्यांची तोंड भरून स्तुती करत होते. कोड कौतुकामुळं मुरला व कस्तुरीला अधिक बळ येत होतं आणि विहिरीचं काम नेटानं होत होतं. चांगली 2.5 पुरुष विहीर खोल गेली होती. दिवस रात्रीच्या कामानं दोघांचीही शरीरं अगदी भेंदाळून गेली होती. कस्तुरी आज फारच थकून गेली होती. तिच्या अंगात त्राण नसल्यासारखी दिसत होती, कारण तिला 3 आखाड्यांवर काम करावं लागत होतं. बंधाऱ्यावर काम करणं, विहिरीवर काम करणं आणि घरात स्वयंपाक करणं. त्यामुळे ती मुरलाला म्हणाली, धनी, आता नाही व्हायचं मला हे काम. फार शिनलंय शरीर, डोकं गरगरायला लागलंय, माझ्या डोळ्यापुढं अंधारी आली या. असं म्हणता म्हणता कस्तुरीचा तोल जाऊन ती खाली पडणार इतक्यात मुरलानं तिला अलगद झेललं. त्याचं लक्ष नसतं तर कस्तुरीचं डोकं फुटलं असतं आणि तिच्या जीवावर बेतलं असतं. तिला छातीशी कवटाळत व पाठीवर थोपटत तो म्हणाला, ग जरा धीर धर, पाहिजे तर आपण थोडीशी विश्रांती घेऊया, काम पुरं करूया. माझा धरणी मातेवर विश्वास आहे, ती आपल्याला नाही नाराज करणार. लागल पाणी, म्या धरले तुला, तवा चढ हळूहळू पायऱ्या, घरी जाऊनच विश्रांती घेऊया. त्याचाही आवाज आता थकल्यासारखा येत होता. शरीर जरी थकली होती तरी मंजिल त्यांना गाठायची होती. त्यामुळं त्यांनी मनाचा हिया केला आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्या दोघांनी पोराचं मटामट मुकं घेतलं व ते दोघंही कंदिलाच्या प्रकाशात विहिरीच्या दिशेनं निघाले. अमावस्येची रात्र होती. सर्वत्र भयान काळाकुट्ट अंधार दाटला होता. वारा मंदपणे वाहत होता. रातकिडे किरकिर करत रात्र जागवत होते. चालता चालता तो तिला म्हणाला, कस्तुरे, आता पाणी बघितल्या बिगर काय थांबायचं नाही. पाणक्यानं 3 परसावर पाणी लागल असं सांगितलं होतं. अजून अर्धा परूस बाकी हाय. 10-12 दिवस नेटानं काम केलं तर 3 परसापातूर नक्कीच पोहोचू आपण. तेव्हा थोडंसं सोस माझ्या संग.
धनी, माझ्या जीवात जीव असल तवर मी हार नाही मानायची. म्या तुम्हाला साथ देईन. कस्तुरीच्या या बोलण्यानं त्याची हिंमत वाढली. दोघंही कंदील घेऊन हळूहळू विहिरीत उतरले. मुरलानं पहारीनं खंदायला सुरुवात केली. प्रत्येक घावागणित आहा असा आवाज निघत होता. त्याचं उघडं अंग कडाक्याच्या थंडीत सुद्धा घामानं डबडबलं होतं. त्यांना उडणारी माती मिश्रित धूळ त्याच्या अंगावर बसली होती आणि कंदिलाच्या प्रकाशात ती सोन्यासारखी चमकत होती. खणलेली दगड माती कस्तुरीला भरून देता देता तोही फार भेंडाळून गेला होता. पण तरीही त्याचं खणणं चालूच होतं. पहारीचा एक जोराचा घाव घातला तसा त्याच्या तोंडावर पाण्याच्या चिरकांड्या उडाल्या. विहिरीत जणू कारंजाच तयार झाला होता. मुरला आनंदानं बेभान होत कस्तुरीला म्हणाला, अगं कस्तुरे, बघ इथं केवढा मुसुंडा फुटलाय. कस्तुरीनं ते पाहिलं आणि आनंदानं त्याला घट्ट मिठी मारली. दोघांचंही डोळं आनंदाश्रूंनी भरलं होतं. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. काही क्षणातच पाणी त्याच्या गोट्याला लागलं होतं. त्यांनी मनापासून केलेल्या अखंडित कष्टाला पाहून धरणीमातेला जणू पाना फुटला होता. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.